हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी तरीत जन्मा यावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे जन्मा यावे दास विठोबाचे भावे तरीत जन्मा यावे दास विठोबाचे भावे
त्याच्या नावे रमावली त्याच्या नावे रमावली त्याच्या नावे रमावली तुका म्हणे वले त्याच्या नावे रमावली नाहीतरी काय थोडे काय थोडे कधी काय थोडे काय थोडे स्वान सुखारे बापुडे स्वान सुखारे बापुडे स्वान सुखारे बापुडे काय थोडे स्वान सुखारे बापुडे सुखारे बापुडे स्वान सुखारे बापुडे गोपाल 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 श्री रेवणपरायण माऊली महाराज गुळखुंकर त्यांना साथ देतील अनिल महाराज भांगापूर प्रबंध जन्मा यावे दास विठोबा तरीच जन्माया
क्या बात कमी आहे म्हणून आपल्याला धावती गोष्ट घेतली. त्या सर्वांची माफी मागतो. तरीच जन्मा यावी दास विठोबाची व्हावी, नाहीतरी काय थोडी श्वान सुखरी बापुडी. जन्माल्याचे ते फळ
जन्मा आल्याचे ते फळ अंगी लागून दिमळ नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापडी तुका म्हणे भले तुका म्हणे भले ज्याच्या नावे मानवले नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी महायोग पीठे तटे विमरत्यावरम पुंडरी काय दातुम मुनिंद समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करो पांडुरंग करो केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लोकवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जणी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार निरवला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यात्रय जणी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासोबटा ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैकदक्षं गुडिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला तरी जन्मा यावे दास विठोबाची व्हावी नाही तरी काय थोडी श्वान सुखरी बापुडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो सारावादा प्रमाणात चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ 16 श्री क्षेत्र निपाणी टाकळी आणि या अखंड हरिनाम नाम यज्ञ 16तील 4थ्या क्रमांकाची सेवा तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या आयोजकाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराकडे आली तुमच्या सर्वांचे या ठिकाणी लाख लाख धन्यवाद विठ्ठल अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन तुम्ही केलं अतिशय गान गंधर्व हे विशारद महात्मे या ठिकाणी तुम्ही उपलब्ध केले तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद कमी आहे ही सर्व विद्यार्थी मंडळी सुद्धा या ठिकाणी भरभरून चांगलं वाटतं ना हा गोडवा त्याच्याशिवाय तयार होत नाही हे तुम्ही या ठिकाणी बोलवले अतिशय ही सगळी दिग्गज माणसे यांच्या समोर माझ्या सारख्याला काडीनं काही बोलू नये हे विशारद महात्मे यांनी विठाला 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 हो माने भाऊ थांब हा जनरेटर आहे का बर बर मला वाटलं की माझ्या नशिबात असायची काय का जीड जावं तिकडे असत राहते बाबा 2 तास कधी कधी बिगर लाईटाचं भुकावं लागत आहे अवघड खेळ आहे पण आपल्याला 2 तास करायचंय आपल्याला काय यायच्या गावात इलेक्शनला उभं राहायचंय आपल्याला 2 तास सेवा करायची निघून जायचंय चला आली विठाला 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 आला मृदंग सम्राट मनोज महाराज माने यांना सुद्धा नतमस्तक होतो कारण त्यांच्या तालावर वापरत होतो
म्हणून त्यांना सुद्धा नतमस्तक होतो. आमचे विनेकरी गिरे बाबा असतील, गावातील सगळी भजनी मंडळी, पुणेकर मंडळी सुद्धा या ठिकाणी माझ्यासारख्या पांगराच्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित झाली, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हरकळ मामा असतील, हे आमचे हे सगळे परिचयाची माणसं आणि विशेष करून तुम्ही तरुण मंडळी एवढी मोठी अगदी येवन मॅच चालू असताना तुम्ही इथे येऊन बसले, तुमचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. विठाला विठाला. आणि साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. त्यांचं काही नाव इथं नाहीये, पण तरी मी देव तुम्हाला चांगली कृपा करून जरांगेची सभा तुम्हालाच येऊ. विठाला विठाला. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग, देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामने, महाराष्ट्राचं दैवत जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील अभंग तुमच्या सेवेकरता निवडला. विठाला प्राप्त अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मनुष्याच्या जन्माला आला, माणसाच्या जन्माला आला, जन्माला येऊन नुसतं कॅलेंडर काढून धकून नाही जायचंय. जन्माला आला, जानेवारी फेब्रुवारी तयार केली आणि डिसेंबर मध्ये दाखला, याच्या करता नाही, तरीच जन्मा यावे. जन्माला आला ना, का आला यायची काही आता पण अर्ज दिला की बसलेल्या मला माणसाचा जन्म दिला. हरकळ मामा नाही, टाकळीतच दे, याच कुटुंबात दे, असा अर्ज केला का आपण? ऑनलाईन लोक अर्ज करीत नाही का? तसा अर्ज केला का आपण भाऊ? नाही 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 नाही, न मागता तुम्हाला आम्हाला यावं लागलं. पण तुकोबाराय सांगतात, माणसाच्या जन्माला आला, माणसाच्या जन्माला आला, आतापर्यंत 83,99,999 योनी मातीत घालून आला. मग आता समजून घेतलं पाहिजे, आता जाणून घेतलं पाहिजे आणि आलेल्या देहाचं सार्थक केलं पाहिजे. विठाला तरीच जन्मा यावे, येऊन दास विठोबाचे व्हावे. भगवंताचा दास हो. अरे बायका पोराचा दास होण्यापेक्षा, संसाराचा दास होण्यापेक्षा ज्याच्या करता जन्माला पाठवलं त्या भगवंतानं मोठ्या आशेनं पाठवलं. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता भरतखंडी मानव देह पाठ मिळाला तुला, त्याचं सार्थक करून घे. जर नाही केलं, एखादं यंगरट राहतं माझ्यासारखं, काय गरज पडली आता? खाएंगे पिएंगे ऐश करेंगे. खाणं पिणं तो हातात आहे, आईश करणं तो बापाच्या बी हातात नाही. आईश करायला आईश आपल्या हातात नाही. आईश करता येत नाही. ज्याला आईश म्हणतो ना, त्याच्या करता तुला गटरीत लोळावं लागत आहे. विठाला विठाला. आणि मग ते मागच्या योनीत केलं नाही काय? गटरात लोळून आलो नाही का? तुमचं आमचं मेमरी कार्ड काढले म्हणून कळत नाही. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कुत्रे मांजर गाढवं डुकर कमी आहेत का? पण त्यांना ही गोष्ट कळू शकते का? नाही. जन्म आल्याचे ते फळ कशाला आला? जन्म आल्याचे ते फळ कशामुळे मिळत? त्याला फळ केव्हा लागेल? ज्यावेळेस तू दास होशील त्यावेळेस. अंगी लागून दी मळ. कशाचा मळ लागला तुम्हाला मला? तुमच्या आमच्या ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी हा ज्ञान बोकंडी बसलंय. तो बुवा असो का आणखीन कोणी असो, त्याच्या बोकंडी हा ज्ञान बसलं. मी काय ह्याला जगलो हे त्याला सुद्धा कळालं. त्याला असं वाटत माही उद्याची तारीख होईल का? जाता जाता शिट्टी वाजली, टांगा पलटी, घोडे फरार. जन्माचं जर तुला फळ करायचं असेल, जन्म आल्याचे ते फळ अंगी लागो नेदी मळ. तुका म्हणे भले, तुका म्हणे भले. अरे बरं झालंय तुमच्या आमच्या जीवनात संत धाकल्यावर जन्माला आलो. संताच्या आधी आलो असतो ना, नमुन्यावर गेलो असतो. संत धाकल्यावर जन्माला आलो ना, निरंतर त्यांना लिहून ठेवलं ग्रंथामध्ये. सार्थक करायची रीत ग्रंथात लिहून ठेवली. म्हणून यंगरटपणा करू नको. यंगरटपणा करशील तर ते तो ह्या बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही. नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी. विठाला विठाला.
नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. 1.25 तास आपल्या हातात आहे. राईट 10:05 कमी असताना सेवा संपणार आहे. हो बुवा आला ना तुमच्याकडं बर का, तारीख दिली ना तुम्ही, बुवारा चांगला पिळून घ्यायचा. ऐ फुकट नाही उभा करायचा त्याला. ऐ तुम्ही पेस्ट वापरित्या का नाही? कोलगेट पेस्ट वापरित्या का नाही? ती संपाला येऊ द्या. महाराज तो महाराज असो का उद्योगपती असो, त्याचं संपाला येऊ द्या. त्याचं पिळून 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 काढित आहे त्याला माने महाराज. आणि एवढं जर नाही निघलं ना, त्याचं भुंड कापून टाकीत आहे, त्याच्यात काडी घालून काढित आहे. अरे संसारात जर इतक्या जागी तर माणसाचा जन्म मिळाला याचं सार्थक व्हायला पाहिजे का नको? अरे आला हा जन्म येणार नाही पुन्हा, आहे तो पाहुणार. आला हा जन्म येणार नाही पुन्हा, दोन घडीचा आहे तो पाहुणार. मोकळं राहू दे भाऊ. हा बर का, माणसाच्या जन्माला आला ना कधी शिट्टी वाजन सांगता येत नाही. काय छातीडावर काय शिक्का मारून आला का मै मर नाही सकता. तो कोणी असो, पीर मर गए पैगंबर मर गए. ते काय तेलगुच बोलून राहिले का? ये तर उरो नाही आले, तू राहिला का? घंटा घंटा चाललाय मेकअप करायला. आणि आम्ही बुवा तर इतके नटू राहिलो. आबा बाबा 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 बाहर से तो भोज बनी, अंदर से राम जानी. लय मेकअप मध्ये आमच्या बुवा तमाशातल्या बाया कमी नटात्या, इतके बुवा नटू राहिले आता. हा आम्ही बोललो का लय करायला लागत आहे बुवा लोकायला. मा काही त्याचं बांधायला बांध नाही, त्या ना काही माही बांध खोरेल नाही. पण विचार करायला पाहिजे, ज्या समाजाकरता चालला ना, लाख सोन्यासारखा समाज इथं येतोय बायका पोरं सोडून. कशाला? तो तुकडे ऐकायला काय? त्याच्या घरी 160 चॅनल नाही का? तो इथं तुकडे आणले पाहिजे, याच्यातलं काही हे का? अरे तो सुद्धा जन्म वायाला चालला. आप मरे तो मरे यजमान कुले के मरे. तुला सुद्धा तुझ्या जन्माचं सार्थक कळाना राजा. तुला वाटत 2 तास भुकतो लोक मला ऐकायला येडाय तू. तुला भ्रम झाला का हे लोक मला ऐकायला आले? येडाय तुझ्यासाठी लई नमुने वाटी लावली आहे ना. तू काय 2 तास कीर्तन करतो, काय गाजर करून नाही राहिला तू. तुला सुद्धा कळाना जो कशाला जन्माला आलो हे सुद्धा तुला कळाना. कथा करीशी तरी कथाकारच होची, कीर्तन करीशी तरी कीर्तनकारच होती, गायन करीशी तरी गुणीजनच होती. काय करशील कुशल या महात्म्या करता एकदा जोऱ्यानं टाळी वाजा. धन्यवाद आहे द्यायला. त्याला बुवाची नस कळाली, बो काय भुकू राहिले द्यायला कळू राहिलं. फक्त तुम्ही समजून घ्या.
या साधू संतांच्या जीवावर एका दिवसाला कोटीना उलाढाल होते, कोटीना एका दिवसाला बर का. एका दिवसाला ज्ञानोबा तुकोबाच्या नावानं कोटीना उलाढाल होती. कहा गया तो कहा नाही, क्या लाया तो कुछ भी नाही. आप्पा गुड खायले मेन मख्याच ना पे होता ना. जय विठ्ठल झटकून मोकळे, आम्ही नाही त्यातले. तू भूक आणि जाय निघून. माय बाप, माणसाच्या जन्माला आलो. माणसाचा जन्म बार बार मिळत नसतो. कुत्र्या मांजराच्या किती का मिळतील, गाढवाच्या डुकराच्या किती का मिळतील, पण माणसाचा जन्म मिळणार नाही. दुर्लभ हा मनुष्य जन्म सांगितला. देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना. वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, वर्षा. बाबा आता 100 वर्ष राहिले नाही यायला. त्याच्यातलं रिचार्ज 28 दिवसावर झालं. त्याच्यात निमे झोपीत गेले, निमे लेकरं बाळा सांभाळता सांभाळता चालले. काही बिमारी चालले, काय उरले भजनाशी ते पाहेगा. काय उरलंय आणि कोणतं भजन? मी रात्री गेलो होतो आणि 12 वाजेला भजन केलं. काय विमान यायचंय काय तुला न्यायला? भजन चालले उफराटे, ना कळे ना खोटे. काहीच कळू नाही राहिलं. चाललंय मी लई करतो, मी लई करतो. काय गाजर करतो तू? काय येतं तुला? रागाळ वितो नाना, काय गातो ते कळाना. काय कळत आहे तुला गाजर? आणि आईन टायमाला येईन काय ते धाकाच्या टायमाला. आता मला शिट्टी वाजणार रे, मग धाकाच्या टायमाला माल काऊन येईन का? सूर्यकंश, चंद्रकंश, भैरवी येईन का? स्वरांजली यायला पाहिजे मराठच्या टायमाला. येईन का देव? नाही ना. अरे यायच्या टायमाचं साधन, मराठच्या टायमाला हरिरूप होण्याचं साधन संतांच्या मुठीमध्ये आहे. आणि जे जन्माचं जर तुला सार्थक करायचं असेल, या जन्माचं जर तुला सार्थक करायचं असेल, विठ्ठलाची एक देखरी, विठ्ठलाची जन्म आल्याचे ते ऐंजी भाऊ. आणि काय देखलिया? मॅच देखलिया का विठ्ठल देखलिया? मग रोज पंढरपूरला जातो का नाही? दर एकादशी तुमच्या गावातून लोक जात असं ना. आता हे बिगर टिकटी त्या पंढरपुरात एवढी गर्दी झाली बाबा. आता ते पांडुरंग म्हणलं यायला उगा फुकट केलं म्या. मला खाऊ द्यायना, बसू द्यायना, झोपू द्यायना. एका वाजला ते विठ्ठलाचं मंदिर चालू आहे रात्री 1 वाजलो आणि पाठी 4लाच उघडावं लागत आहे. मग विठ्ठल पाहिला नाही का? पाहिला का नाही? तुकाराम महाराज चुकीचं सांगू राहिले ते आमच्या सारखे आहे का? तुकड्यावरी लागेल नाही ना. काय सांगू राहिले? तुका म्हणे जन्म आल्याचे ते काय विठ्ठलाची एक ना एकदा विठ्ठल पाहिला आणि त्यांचं सार्थक झालं. आम्ही रोज त्याला आंघोळ घालून राहिलो तरी आम्हाला काही व्हायना. जरी जरी विठ्ठलाच्या कमरेला कवटाळून जरी मिळाला ना, कीर्तन बारीक आहे का? हो, ही आज उद्या मिळणार नाही. विठ्ठलाच्या कमरेला येडा घालून जरी मिळाला ना, चुकली या वर्म फेरा पडे, चुकली या वर्म फेरा पडे.
मला तर असं वाटू राहिलं सकाळी 4 वाजे लोक चालू द्यावं, पण माही गाड वाट पाहते तिकडं. मी गाडीवरचा माणूस यायला माहिती रेल्वेनं येतंय, रेल्वेनं बोकळतं, आणि मला त्याच्याकरता वेळेवर चालू करावं लागत आहे. मला वाटलं 7 ते 9 चांगलं दणकून हाणता येईल, कणकून निघून जाता येईल, पण ते 8 ते 10 होता कार्यक्रम. त्याला हरकत नाही, तुमच्या जेवढं पदरात पडन देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आहे का अवघड आहे. म्हणून जन्माला आलो माय बाप, तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. या सभा मंडपात जेवढे आहे तुम्ही, खरं तुमच्या आईची पूज पवित्र आहे. तुम्ही या मंडपात येऊन बसले, एवढं मोठं प्रलोभन सोडून आज जग त्याच्या नादीला गेले बरं का. याला कळू नाही राहिलं अजून माझी विकेट कधी पडत, याला कळू नाही राहिलं माझी विकेट कधी पडत. कुणी कोण बॉल येईन सांगता येईन का, धकायला कुणी कोण बॉल येईन सांगता येईन का. गाडीवर बी येऊ शकतो बरं का, असं काही नाही. तो का घरातच बसून येईल. कुठं टांगा फटी होऊ राहिले, घोडे फरार होऊ राहिले आता. हा तू भ्रमात राहूच नको. जर जन्माला आलो आणि या देहाचं जर तुला सार्थक करायचं असेल तर माय बाप तुला काय करावं लागेल अभंग. धन्यवाद, तुम्ही हुशार झाले. आता सांगायची गरज पडली नाही तुम्हाला. तरीच जन्मा यावे, सकारात्मक सांगितलंय तुकोबरायाना. जन्माला यायचंय तरी जन्माला तुम्हाला माझी इच्छा होती का धाकावं म्हणून. इकडे यावा, जे आले ते म्हणजे जेव्हा कधी उचली दम न दर्शक आला धाकला तर राही ना दर्शक. देवा काऊन कुठं लपला तू, तो बरोबर लपेले, तू थांब दर्शक. इतके कटाळे जीवनाला लोक काऊन बोलाव का ना, फाशी घेऊन माराव का. येड्याच्या हळदी परमार्थ करता करता उशा पायाला अगरबत्त्या लागू राहिल्या तरी परमार्थ टकुऱ्यात उतरत नाही. संतांची भाषा कळायला आणि कीर्तन कळायला 1 किलोचा भेजा लागतो. किती? 1 किलोचा. मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असला ना, डोक्याहून कीर्तन जाते, डोक्यात नाही जात. मला काय मूळ व्याध नाही झाला इथं वाढाला. नाही. पण ज्या संतांना हाडाचं काढून रक्ताचं पाणी केलं ना माय बाप, आम्हाला शायनिंग मारा करता नाही, तुला तुकडे मारा करता नाही माय बाप. अरे बसलेल्या लाख समाजापैकी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला तर बसला. विठाला तुकोबराय सांगतात दास विठोबाचा हो. आता विठ्ठल कळाला तर त्याचा दास होता येईल बर का. जरा बारीक कीर्तन आहे का. आता विठ्ठलाचा पत्ता माहिती तुम्हाला. म्हणजे कुठून आणलं मांजी महाराज, विठ्ठल महाराज हे सोम कुठून आणलं रात्रीच, म्हणजे याला विठ्ठल बी माहिती नाही. मग मी काय ज्याची बॅटिंग चालू आहे त्याच्या कोणी का. अरे राजा हो, ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा, संग न करावा, त्याचा संग न करावा. ठावा त्याचा संग न करावा, संग न करावा, त्याचा संग न करावा. सांगणाऱ्यालाच विठ्ठल माहित नाही, सांगणाऱ्याला विठ्ठल माहित नाही, तो सांगतो विठ्ठल करा. तुकोबरायानं विठ्ठल जाणला, तुकोबरायानं विठ्ठल अनुभवला, आणि ते सांगू राहिले दास विठोबाचे व्हावे. विठ्ठल म्हणजे कमरेवर हात ठेवलेला नाही, विठ्ठल म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूरचा नाही, विठ्ठल फक्त 4 भितडापुरता मर्यादित नाही. संताचा विठ्ठल
विठ्ठल विस्तारिला जने सतई पाताळ भरोने विठ्ठल भोवने विठ्ठल नाटाच्या प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठल विस्तारिला जनी सकाळी पाताळे भरोनी विठ्ठल जाळी सळी भरला 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 विठ्ठल जळी स्थळी भरला मग तो पंढरपुरातला नाही भरला तो हातापाया टंगड्यानं नाही भरला तो ज्यानं भरला तो ओळखीचा करून घेतला पाहिजे विठ्ठलाच्या साठी सारा देह जाळला प्रमाणात नका जाऊ 9 वाजले विठ्ठलाच्या साठी सारा देह जाळला सांग कोण्या ठाई विठ्ठल मिळाला सांग कोण्या ठाई विठ्ठल मिळाला तीर्थाची जाऊनी मळ काढीला काय केलंय चंद्रभागेत लोक म्हणते त्याला चंद्रभागेत मरण आलं त्याला काय विमान येऊ राहिलं का नाही याला आता मग चंद्रभागेत काही येले मरतच नाही का मरत येत ना कुठे विठ्ठल राहत घर उघडून सांडा झाला कुलपा कसं वेळ लागले जगाला रे देव म्हणती भाज्याला देववंती भाज्याला देव करा देव करा ते काय देव करते खाली म्हणतो वर पाहिजे आम्ही केलं काय जो देव तुकोबाला सांगायचा आहे जो देव तुकोबाला सांगायचा आहे तो देव तुम्हाला आम्हाला कळत नाही अरे जनाबाईला कळालं गौऱ्या गोळा करता करता आमच्या टकुऱ्यात कम उतरत नाही 14 वर्षाच्या ज्ञानोबरायला कळालंय देव जैसा हृदयामध्ये मी रामू तुम्हाला माहिती सगळं माहिती बरोबर आहे की नाही सगळं पाठ आहे वाट कोणाला माहिती सर्वगती रामा सर्वगती रामा
पत्ता नाही तो सांगतो देव देव करा बर का. देव किती लोकांना अनुभवला. देव सांगायचा विषय नाही, देव बोलायचा विषय नाही, देव वाचायचा विषय नाही, देव पाहायचा विषय नाही. हा देव कायचा विषय. आणि कोण्या नगद्यानं अनुभव घेतला इथं. नामा म्हणे तुका म्हणे ज्ञाना म्हणे नगद्या तू काय म्हणे सांग ना. तू काहीच नाही म्हणे, तू फक्त नामा म्हणे ज्ञाना म्हणे. घ्यारे घ्यारे ऐका 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 साऱ्याचा अनुभव आहे. लग्न नाही झाला त्याचा अनुभव आहे, लग्न झाला त्याचा, काट्टे झाला त्याचा, डोकं उठलं त्याचा, पोटसळ उठलं त्याचा, साऱ्याचा अनुभव आहे. देवाचा काय अनुभव आहे. देवाचा अनुभव काय, कशाला म्हणतात देवाचा अनुभव. अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही गोष्टी. तुकाराम महाराज म्हणजे आशाची मुचकडं सुद्धा पाहू नका. देवाचा अनुभव असावा का नसावा. तू का म्हणे चाखून सांगे काय कोया का आंब्याच्या, काय चाखून सांगे गाजर. केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, केले पाठ पाठांतर, बरोबर नाही रे ते दुरो, नाही रे ते दुरो. केले पाठ पाठांतर, 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 मला एक भेटलो होता असं उपटसून द्या म्हणे बाबा तुमचं पंचीकरण सुटलं का म्हणलं. पहिले तू सुट. पंचीकरण काय सोडितोय. विचार सागर सुटला का, पंचीकरण सुटलं का, तू सुट ना. सारं पाठ केलं, 4 पडे 6 पडे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट. अय कुत्रे मज भुका द्या, पण कुत्र्याला कळत नाही काऊन भुकत. तिकाड्या गल्लीतलं भुकत म्हणून इकाड्या गल्लीतलं भुकत आहे. त्याला कळत नाही भुकाचं काऊन, ते तिकडं भुकत म्हणून इकडं भुकत आहे. तुम्ही समाज सोन्याहून पिवळा आहे. हो आता होऊ द्या जय विठ्ठल, हे त्याच्या बोखांडी तर ते त्याच्या बोखांडी. पाय पडाला बुवा लोकांच्या टांगड्यात आडी होत्या लोक, आणि घरी मायबाप उपाशी. वा रे वा. आणि आमच्या सांगते तर सांगणारी इतके बुचू 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 झाले. आबा बाबा 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 दगड उचला तिकडे बोय. पण काहीच नाही, काही घेणं नाही. अहो गाव गेले हनुमान बाहेर सप्ता बाहेर आहे, काय घेणं नाही आम्हाला. तुम्ही उद्या मारायच्या वेळी आज का मारा घेणं कोणाला आहे. आमचा लय टेची चालू आहे बा, दिवसात 3-3 कार्यक्रम. आम्हाला काही घेणं नाही तुमच्याशी. काही घेणं नाही. तुम्ही तोड वाचून गेले तर आम्हाला काही घेणं नाही.
तुम्ही उद्या एक एक कर का लागा ना खाल्लाकडून विकायला आम्हाला काही घे नाही आम्हाला काही घेणं नाही आम्हाला फक्त एकच घे नाही हा दरच कमी राहू द्या फाट्यावरून ऑफिस येतं बा बोललं तर लई तळपायाची आग मस्तकाला जाती पण समाज एवढा समाज सोन्यासारखा येऊन बसतो ना या समाजाला उद्धाराचं सांगितलं पाहिजे आणि उद्धाराची गोष्ट संताच्या मुठीमध्ये आहे संताविना प्राप्ती नाही 550 वर्ष झाले ऐ हरी प्राप्तीशी उपाय मधली दुसरी वळे हा काय सांगितलंय नाद बाबांना तोंड वाचून जाय नाही 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 जर जन्माचं सार्थक आणि भगवंताचा दास व्हायचा असेल तर त्या भगवंताच्या रीतीनं ज्या साधू संत गेले त्या मार्गाने जावा लागेल वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो मार्ग दावणी गेले आधी देण्याची पलथे चालू देण्याची पलथे चालू माने महाराजा करता टाळ्यावा जाता यायच्या करता वाजल्या तू अंदा त्याच्या करता एकदा माय बाप विचार करा जन्माला आलो ना किती सुंदर मंडळी काय प्रमाण व्यवस्थित तिथल्या तिला परफेक्ट पाचर बसली पण सांगणाऱ्याला सांगू राहिला ऐकणारे कान बाहेर नाही ना जन्माला आलो ना माय बाप इतकं पोटतील की ना तुम्हाला कोणी सांगणार नाही अय कितवा वर्ष आहे एवढ्या वर्षात एकही इतकं तुम्हाला बेंबीचे ते टाकून सांगणार मला काय मुळे नाही झाला मला इथं अय फक्त संताचा परमार्थ समजून घ्या मरायच्या टाइम मरायचं साऱ्यालाच मरायचं साऱ्यालाच आहे ना अ पण जाताना तोंड वाचून गेला नाही पाहिजे आणि डोळे फाडून गेला नाही पाहिजे जर या दोन मार्गाने गेला यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा हरी विना जगण्याचे बैलाना हरी विना जगण्याचे बैलाना हरी विना जगण्याचे बैलाना मुखे म्हणा काय यमाचा पाव हरी विना जन्म नरकाची महाप्रमाणे का यायचं प्रमाणे हे माय सांगच्या माणसाचं आहे का कोणाचं प्रमाणे माऊली ज्ञानोबरायचं किती 14व्या वर्षात 15व्या वर्षात सांगितलेली गोष्ट आहे कळू नाही का आपल्याला ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी टपरी ते उतरू नाही का उतरायला पाहिजे की नाही हरी विना जन्म नरकाची पै जाना यमाचा पाहुणा हरी किती लोकांना माहिती मला इथं बोटवर करून सांगा बरं हा नाही हरी राम माहिती बाप दशरथ आई कौशल्या मुक्काम पोस्ट अयोध्या गुरुचं नाव वशिष्ठ पत्ता लागला कृष्णाचा पत्ता वसुदेव देवकी आई वडील मुक्काम पोस्ट गोकुळ मथुरा पुढं लावा बरोबर गुरु
संदीपानी यायचा पत्ता मिळाला दोघायचा. तिसऱ्याचा पत्ता कुठे? रामकृष्ण हरी कुठे? हा नाही नाहीये का? मग आहे तर दाखा. झिंगणंग शिंगणंग नाही चालत रेल्वे सारखं, इकडे बी इंजिन आणि तिकडे बी इंजिन. हरी कशाला म्हणतात? आणि रोज हरिपाठ म्हणतो का नाही आम्ही? रोज हरिपाठ म्हणतो आणि आम्हाला हरी कळत नाही म्हणजे काय म्हणावं आता? एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम. पाया तुझं मन घाली म्हणा, पाया तुझं मन घाली म्हणा, पाया तुझं मन घाली म्हणा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. एक नाम हरी, द्वैत नाम आणि अद्वैत दुसरी सगळेच जाणे. बरोबर आहे ना? विरळा जाणे विरळा. हा हरी सगळ्याच्या नशिबात नाही. हरी मिळाय करता पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. हरी कळाय करता जाणते ना गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. काय करावं लागेल त्याला हरी कळाय करता? फाशी घेऊन मारा लागत. हरी कळाय करता एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. पुसता सांगेन हित गुज मात बैसून बाजारात. एकांत सुख गोष्टी आणि एकांतात गेलं तर सारं चाली डोक्यात येत्या, सारे राग डोक्यात येत्या. हरी कुठं डोक्यात येतो? हरी जीवनात येण्याकरता मायबाप सच्चा संताला शरण जावं लागतं. तुकोबाराय, नाथ बाबा, ज्ञानेश्वर माऊली सद्गुरूला शरण गेले. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपानी गुरु केला. आमचं काय चाललं? आम्ही बी गेले ना गंध पुढ्याने. हे काय मग काय हत्तीच्या आंबारे आले का आम्हाला न्यायला? हा गुरु गावात तो या करी शिष्य नदीला मासे. लय झाले आमच्या सारखे. आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाया. गुरु व्हायची हाव, वा व्हायची हाव, महाराज व्हायची हाव. कशाने कळन? गुरु बी असे मार्काचे काय मार्का गुरुन राडकाच्याला दोन्हीचा बोध वाया गेला. काय सांगावं गुरु? तुका म्हणे ऐके गुरु शिष्य सज्जनाच ऐका ना. ऐ तुका म्हणे आण. ऐ शपथ खाल्ली ना देवाची, बायका पोराची नाही, देवाची शपथ घेऊन सांगितली. हे जरी ना ऐका लय गाजलाय पिंगळा बाबा. आपल्याला नाही घ्या आता. आपल्याला काही महाराष्ट्र लेवल व्हायचं नाही. बरं आहे आपलं आपलं इसगाव तिसगाव भिकाऱ्याला चाळीसगाव. हे जर नाही ऐकाल मग दुसरा येईल. सरळ ते शेवटी बा. लोक म्हणते पावशेर शितळी जादा ना. ही ब्यात पडली नाही पाहिजे. याला लई काडी लावली, चालू सप्ते बंद केले. याला कचकटून बांधा, 2-4 बोखंडी बसा. पुन्हा हे इतकं जड होत आहे रस्त्यानं, त्याला विसावा द्या. सख्याने गोत्र जना
पाणी होता तेव्हा बरा होता जोवरी स्थळ नगा हो तर बरं आहे का आले कुठलं येणार आहे काय खाणार आहे दगड खाय होता तू खबरलो जोपर्यंत दामान नाही खिशात तवरलो वराने एकदा इष्टीची नावावर गेले सातबारी द्यायच्या नावावर गेले ना हा आमच्याकडे कांद्यात साडी तुमच्याकडे काही मला माहित नाही बघा म्हणून जीवनामध्ये मायबाप भगवंताला शरण जर जायचं असेल भगवंत कळावा असं वाटत असेल तर संताला शरण गेलं पाहिजे कारण कलियुगामध्ये संताच्या मुठीमध्ये देव आहे तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या संतांकडे ती गोष्ट ते वर्म आहे देव जाणायचं वर्म आहे हरिपाठामध्ये मंथोनी नवनीता तैसे घे अनंता आहे ना दृष्टांत सांगितला ना किती बुवाच्या टकुऱ्यात उतरतो मंथोनी नवनीता काय दगडाचं मंथन करतो का निस दुधाचं मंथन करून चालन का दुधाचं मंथन हो दुधाचं गण 50 लिटर आहे ना रातभर घुसळत शान पिया गेले तरी होईने देतो तू काय करावं लागत आहे हो त्याला हा म्हणजे तुम्हाला येतो बा त्याला काय घालावं लागत विरजन घालावं लागत विरजन आणि घरातला नाही चालत त्याला ऐ लिंबू पिळून त्याला लगेच चालत नाही त्याला विरजन कुणाला लागत शेजारणीचं लागत आहे हा घरातलं चालत नाही मुक्ताबाई सांगते मुक्ताबाई अरे माझ्या का गुरुना मला का बाई त्याला एकांत माझ्या का गुरुना मला का बाई त्याला एकांत असं चालू देऊ काय मग राहू द्या असं चांगलंय ज्ञानाचा वाग लाविला हृदयात काय केलंय मुक्ताबाई सांगायली मुक्ताबाई माझ्या गुरुनं काय केलं खाली मुंडकं वर पाय काय केलं गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला वारा देह भावा गेला सारा भावा गेला सारा देह भावा गेला सारा भावा गेला सारा कानी फुंकीला वारा गुरुने 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 कानी फुंकीला वारा कानी फुंकीला वारा गुरुने कानी फुंकीला मुक्ताबाईचा भंग आहे ज्ञानेश्वरी चला ज्ञानदेवा म्हणे मी ताडे सद्गुरुना केले कोडे माता हात ठेवून पुढे बिजाची वाहिले काय करा गुरुना हे कळालं तुम्हाला मी काय सांगितलं तर ज्ञानदेवा म्हणे मी ताडे विठ्ठल काळावा असं वाटत असेल ना दास विठोबाचे व्हावे असं वाटत असेल ना काय करावं लागत त्याची रीत ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा राय सांगतात माझ्या गुरुना कर्णपटलाचं चाड केलं चाड होय चाड कळत का चाड माहिती ना हा पेरायला लागत ती ढोसाला नाही चाड पेरायला लागत माझ्या निवृत्ती दादानं माझ्या कर्णपटलाचं चाड केलं आणि त्याच्यात अद्वैत तत्वाची पेर नामाची पेर केली त्याच्यामध्ये काय याची नामाची पेर केली पेर नाही ते आदिनाथ विध प्रगटली काय गाजर प्रगटली पार्वतीला सांगितलं ना कानातच सांगितलं ना बुवा म्हणतो महादेवानं पार्वतीला सांगता सांगता पार्वती झोपली होती तर तू आता काय पाहायला येड्याच्या हळदी पार्वती झोपन कशी तू झोपेले तू या टकुऱ्यात उतरत नाही यालाही अंगरड जात माणसाची मडेल पण वकणार नाही तसा चुलीत जाय कोणाचं काय जाईल आमचं काही जाणार नाही एका जनार्दनी आमचे काय बा जाईल जर तुला देव कळावा वाटत असेल देव अनुभवाला यावं वाटत असेल तर संताच्या शरणांगती लागेल आणि जर संताची शरणांगती नाही केली त्याचा परिणाम अभंगाच्या दुसरा
नाही तरी काय थोडी श्वान सुकरी बापुडी. मग हे भोगून नाही आलो का? 84 लाख येऊन इथंच आलो ना आपण. ते करत करतच आलो ना. हो काकडे म्हणतो ना आपण. दुरून मी आलो गा दुःख झाले दारू. तिकडे काय केलं? हे धंदे केले ना. तिकडे काय केलं? आहार निद्रा भय आहार निद्रा भय मैथुनंत सर्व योनीची समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वता. अरे माता पितृशहत राणी पुत्र दारा सतानीच. हजारो बायका झाल्या ना, खूप पोरं झाली ना याच्या आधी. तुमचे मेमरी कार्ड काढून गेले देवाना म्हणून कळा ना टकुऱ्यात उतरा ना. ते धंदे करत करत ईद आलो नीट येऊन ते धंदे करायचे का? पुन्हा तिकडे जायचं काय? बुडत्याची बाय डोहाकडे. कुणाची 5 गेली, कुणाची 50 गेली, कुणाची 75 गेली. काही काड्या गुल झाल्या. आता काय वय का? आता काय करायचंय का? ते मग काय खासड झाल्यावर करतो का? हाँ कल करे सो आज करे सो अब निकल जाएगा श्वास तो करेगा. याच देही ओळखी करा आत्मा राम संसार सुगम बघू नका. मग बायका बरोबर सोडायची नालीत मिरर घालून बोंबलत फिरायचं काय? नाही 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 नाही. संताला सांगायचं काय हे कळत नाही आम्हाला. संताची भाषा कळत नाही आम्हाला. मेवणीची भाषा कळते. हा आम्ही लय शाजू. मेवणी म्हणती दाजी मी लई गरिबी आहे. तुम्ही फोन केला का? माझ्याजवळ 1500 रुपयाचं डबड आहे. त्याला रेंज नाही. तुमचा आवाज मला ऐकू येत नाही. हे मरत आहे तिकडे शेलूला 5 रुपये टक्क्यानं काढित आहे. बायकोला माहित नाही राहत. तिथं मरत आहे 5 रुपये टक्क्यानं काढित आहे. मेवणीला 15,000चा फोन घेऊन देत आहे. आता आवाज येतो का तुला? येईन ना. आता चांगला आवाज येईन तुला. आमदार सांग. संताची भाषा नाही कळत आम्हाला. माणसाच्या जन्माला आलो जर देव आपण नाही केला मायबाप तर नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. नाही तरी केला जन्म बाया बाया. नाही तरी केला जन्म नाही तरी केला जन्म सांगतो तुम्हासी. आता मी तुम्हारा होते दुपारी बसेल माझ्याजवळ आणि बाबा जोग इतकं असं आहे तसं आहे. अरे गण सारे पण त्याचं पापी लई उतू येईल. जगाला का खरा परमार्थ कळत नाही. तू का म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून. मग खरा देव विसरून गेले म्हणूनच खोट्या देवाला भजू राहिलो ना आम्ही. बरोबर आहे ना? मी एकाच्या घरात 9:30 वाजले. अवघडच खेळ हा सगळा. मला उघड्या फुटायला लागल्या का ती गाडी घड्याळ जायची. अवघडच खेळ. मी एकाच्या घरात गेलो. त्याच्या घरामध्ये साईबाबाचा फोटो लावला होता. अगदी मोठा माणूस होता. गावातला श्रीमंत माणूस होता. त्याची जी पीओपी ते सगळा झगमगाट पाहिला. साईबाबाचं भक्त होतं आणि त्याला शिर्डीहून साईबाबा आणला होता. त्याला चौकून लाइटिंग फिटिंग वा 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 वा. साईबाबा बी तशी होती रुबाबदार घरात लावेल. आता मी फेटा बांधता बांधता घुसलो त्याच्या घरात बांधायला. त्याला म्हणलं का म्हणले फोटो कायचा आहे? तुम्ही पुढे जन्माला आले म्हणजे तुम्हाला एवढं माहित नाही की कोण आहे म्हणून. अरे नाही मी मेंटल खोपडीचा माणूस आहे ना. बावळट लोकांना मला महाराज केलं. मी खानदानी महाराज नाही. नाही म्हणे म्हणून काय साईबाबाचा फोटो येतो. म्हणलं वा वा वा. म्हणलं साईबाबा एवढाच आहे का 4x4चा? 4x4चा आहे का साईबाबा? त्याला म्हणलं साईबाबा किती मोठा आहे पाय ना. दरसा तू त्याचा फोटो तो उचलून पाय. दरसा फोटो तो उचलून पाय ना. साईबाबा किती मोठा आहे. ते खरंच गेलं ना. खरंच गेलं. फोटो उचलला त्याला. काय दिसलंय त्याला? त्याला भिताडाच दिसल्या. त्याला साईबाबा दिसला का? साईबाबा फोटोवर का मर्यादा देते का? सबका मालिक हे
श्रद्धा सबुरी आणि हा सदा बोंबलत येत जो नवीन निघला का तिकडं पळत आहे. किती मोठा आहे देव कळतो का? अरे मी नसे असा कौन ठावाचे परी प्राणियाचे दैव कैसे न देखती माते. विठ्ठल किती मोठा आहे. ज्ञानदेवा पुसे आणि गागना उनीवर काय भितडा पुशी. देव कळाय करता संताला शरण जायचं आणि जर संताला शरण नाही केलं तर मायबाप कुत्र्या मांजराच्या जन्माला जावं लागल. आणि ते जाऊ नये असं वाटत असेल, जाऊ नये असं वाटत असेल, त्याचं जर सार्थक करायचं असेल जन्म आल्याचे ते फळ. अभंगाचं तिसरं जन्म आल्याचे ते फळ, जन्म आल्याचे ते फळ, आल्याचे ते फळ, जन्म आल्याचे ते फळ. माझ्या जीवनामध्ये सच्चा संत बाबाजी आले आणि बाबाजींना मला सांगितलंय, मला माझ्या जीवनाची ओळख करून दिली, मला माझ्या बुद्धी दर्पणामध्ये मला दाखवलं देव किती मोठा आहे, देव किती विश्वव्यापक आहे. विश्वव्यापक कमळापती अय भिताड्या, देव तेवढ्या पुरता मर्यादित नाही. आणि फुटला तर साईबाबा फुटला कमळ. बरोबर आहे ना. आता गणपती बसली त्या का नाही लोक आणता त्याचं जर टंगड मोड हात मोडला तर आपण काय म्हणतो गणपती भांगला. गणपती भांगला का तू भांगला. गणपती कधी भंगन. गणपती देव भंगू शकत नाही. अरे देव येताही नाही, देव जाताही नाही. देवा नाही हात, देवा नाही पाय, देवा नाही हात, देवा नाही पाय, देवा नाही गाव कोठे काही, कोठे काही, देवा नाही गाव कोठे काही, कोठे काही, देवा नाही हात, देवा नाही पाय, देवा नाही हात, देवा नाही पाय. ज्ञानोबरायचा अभंग आहे. देव देव म्हणून व्यर्थ का बिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही हात, देवा नाही पाय, देवा नाही गाव कोठे काही. नैनन छिन्नंदी शस्त्रानी नैनंद हती पावका. त्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला वाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, सूर्य त्याला दाबू शकत नाही. तो देव कोणा नार्याला सांगावा. परमार्थ हातापायात टांगड्यानं तोंडानं करायचा विषय नसतो. हातापायात टांगड्यानं तोंडानं केलेला सत्कर्मात मोडतं, उद्धारात मोडत नाही. आणि उद्धार करून घ्यावा असं वाटत असेल तर स्वतःना भजन करणं गड्यार, स्वतःना भजन कर, स्वतःना भजन करणं गड्यार, स्वतःना भजन कर, स्वतःना भजन कर, स्वतःना भजन कर. स्वतःना भजन
भागवत होय. हे तुम्हाला ऐकायलाच नाही मिळत. मी सांगू राहिलो तुम्हाला भागवतातलं. भागवतातल्या 14व्या अध्यायातली ओवी सांगतो तुम्हाला. श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथेची घर बांधिले. जर हे सोडून जर तो रिकामे धंदे केले, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा घेऊन गेलेलो धांदा. 17व्या अध्यायात ज्ञानोबा सांगतात, हे सोडून जर तो धंदे केले, पृथ्वी भरून जरी तो रत्नाचं दान केलं, एका टंगड्यावर जरी 12 वर्ष उभा राहिला, बर का. मी काय सांगतो, कीर्तन संपलं, जरा बारीक ऐका. एका टंगड्यावर 12 वर्ष जरी उभा राहिला, समुद्र पृथ्वी भरून जरी तो रत्नाचं दान केलं, तरी तुला उद्धार होऊ शकत नाही. जर तुला सुधार व्हावा असं वाटत असेल, जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. जन्मा यावे दास विठोबाची व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जन्म आल्याचे ते फळ अंगी लागोनी दिमळ, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. यथामती अवकाश तुमच्या पॉम्पलेटच्या वेळेप्रमाणे तसा पाहिलं. मी व्याज गेटावर जर उभा राहिलो तर मला 2 तास लागत. तुम्ही 9:30ला जरी चालू केला असतं तर मी 11:30लाच संपेला असत. पण कसं राहतं, काही तुम्ही काही आम्ही तरच बरं आहे, नाही तर काही खरं नाही. यथामती अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मायबाप, याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुम्हाला पटलं नसेल, तुम्ही करायलाच पाहिजे असा संताचा आग्रह नाही, आपण केलंच पाहिजे असा आपला संताचा आग्रह नाही. विल पॉवर, इच्छाशक्ती भगवंतानं तुमच्या आमच्या हातात दिलेली आहे. जर जन्माचं सार्थ करून घ्यायचं असेल तर मायबाप जीवनामध्ये संत जीवनात यावा लागतो, तर आलेल्या जन्माचं सार्थ होईल. आणि जे चुकलं असेल, तुम्हाला पटलं नसेल, ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, ते विसरून जा. लोक म्हणतात द्या, त्याने घेतलं नाही तर काय देते, तुम्ही घेतलंच नाही तर देशान का नाही, बरोबर आहे ना. हा खरं बोल कसं असेल, पण विसरून जा. नसन पटलं द्या सोडून, तीच गाव किती का महाराज, बरोबर आहे की नाही. पण जे आहे ते मायबाप खरंच चांगल्याची संगत करा. तुम्ही तरुण मायबाप आहे, तुम्हाला हात जोडून पाय पडून विनंती आहे, चांगल्याची संगत करा, वाईटाची धरू नका. बेवडे तर लय वाढत चालले आता. आता राग येऊ नका देऊ बरं का. यायच्याकडे पाठ करेल मी, यायला माहिती नाही.
माईक बंद करू जरा बोला को सुद्धा कीर्तन उतरले की देतो का तुला वा रे वा. आणि मग 2 तास नामाचं हरिनामाचं श्रवण नाही झालं का तो ऐकून कीर्तन झालं नाही का काय करता. जन्म वायाला जातो मायबाप. असंख्य रोगा तुम्हाला आम्हाला होत आहे. तरुण पिढी आजूक आपलं लई बाकी ऐ आपण नको ते खाऊन नको ते पिऊन जरी कोणा फुकट पाजीत असली तर प्यायची नाही. अभिमान स्वाभिमान बाळगा. माझा विषय नाही हा. मी इकडे घुसत नाही. माझा विषय उद्धाराचा असतो. मी तेवढंच बोलत असतो. पण तुम्ही इथं आवर्जून आले म्हणून तुम्हाला खूप आनंद वाटला. जीवनाचं जर सार्थक करायचं पुरी भेटाना देवा. आता काही बॉर्डरवर थोडी गेल्या पुरी गंजाचे मला 35 वर्षाचा बायोडाटा येईल. बाबा आमच्या पुढील पोरग पा म्हणलं आता अवघडच केले बोलावं का नाही येत निघाला. म्हणून जीवनामध्ये चांगले विचार ठेवा. चांगल्याच्या संगतीला राहा. परमार्थामध्ये अशा धार्मिक कार्यामध्ये कुठेतरी सहभागी व्हा तरच आपले चांगले विचार राहतील. नाही तर भाऊ भस्मसात व्हायला वेळ लागत नाही. बरं कलीचा वारा वेगळा आहे आणि या कलीच्या वाऱ्यामध्ये कोणाचं काही जाणार नाही. आपलं आयुष्य बर्बाद होईल. जी माय माऊली आपण घरी आणू ना तिचं बी वाटोळं होईल. तिचं करू नका. म्हणजे तिचं आणखी बाप आपल्या बोखंडी घेण्यापेक्षा आपण चांगलं व्हा. चांगले विचार जीवनामध्ये ठेवा. म्हणून तुकोबाराय सांगतात जन्म आल्याचं जर आपल्याला सार्थक करायचं असेल ना माय बाप म्हणून घडी अर्धा तास लेट आहे का बरं झालं. केंद्र सरकारला धन्यवाद विठाला. हटकून तर लेट नाही केली ना. मला उद्या सकाळी ड्युटी. मी पार्ट टाइम महाराज आहे. प्रेम टाइम नाही. ते म्हणता गाडी लेट आहे. चाल द्यायचं का तुम्ही काय म्हणून राहिले. इकडून आपल्याला फाईश आली पाहिजे. आता यायची गुंडी गुचेली यायला जाताच येत फक्त यायच्यासाठी चाललाय विषय. चला काय सांगत होतो. जन्म आल्याचे ते फळ कशामुळे फळ मिळल. जन्माला आलो काय केलं. मला एक जण म्हणे 4 पोरीचे लग्न केले. बाकीच्या नाही का मारतील फाड्या का. 4 पोराचे लग्न केले म्हणजे तो काही लय वाघ नाही मारला. 2-4 एकरचं तुकडं घेतलं म्हणजे काही तो वाघ नाही मारला. दोतराला गाठीला मारता 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 कमवलं. पोरांना डोळ्या देखत पत्त्यात घातलंय कळू नाही का. तुकडा जर शेलूला गेलं तर कधी चहा पिला नसेल तसंच वापस आला असं. कोणाच्या गाडीला हात देऊन आला असं. काय करता या बुचक्या करता. आणि या बुचक्या ना काय केलं काढून दिलं. बरोबर आहे ना. मग करायचं कोणा करता. आपल्या संपत्तीचा उपभोग आपण घ्यायचा आहे. खायेंगे पियेंगे आपल्या हातात आहे. बरं का आला आता मुद्दा संपायच्या बेतात. खायेंगे पियेंगे आपल्या हातात आहे पण आयुष करणं आपल्या हातात नाही. खाणं पिणं तुझ्या हातात आहे पण रोग झाला का. एक जण म्हणे मी रोज मारुतीला पाणी येत होतो पण देवा असं काऊन झालं. कॅन्सर झाला देवा असं काऊन झालं. म्हटलं काय झालं. दुसरी तावा नाही कळाली. मग आता तुला रोग झाला तर देवा मी काय केलं. काय केलं देवाला माहित नाही का. अरे पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. काय काय केलं ना भल्या मानसा देवाला सारं पळतैर. काय काय केलं ना भल्या मानसा देवाला सारं पळतैर. नको ते धंदे गेले ना आता देवा म्या केलं काय नाही केलं तो. पण अजून काय सुधारायला चान्स आहे. अजून काही सुधारायला चान्स आहे. जरी 6 बॉल असले आणि जरी 12 रन काढायचे असले तोय हातात आहे ना. अजून तोय हाताने बॅट फिरायची. 1 तास आमच्या खटवांगर राहायला मिळाला. भाग्याला प्राप्त झाली. 7 दिवस परीक्षिताला आता ऐकू राहिले ना की तो भागवत आहे तुमच्या गावात. परीक्षिताने किती वेळेस ऐकलं हरकळ महाराज एकदा. सुखदेवाने कितीदा सांगितलं 1000दा. मला एक जण म्हणे 152वी सेवा आहे आपली. सुखदेवाने एकदा सांगितलं परीक्षिताने एकदा ऐकलं त्यांचा उद्धार झाला. आमचा का होत नाही. तुका पंढरीला गेला पुन्हा जन्मा नाही आला. आमचे काऊन पीठ झाकाला राहिली. आमचे पीठ झाकले बी ना. आता बोलायचे तुम्ही जर घरी आवर्जून जायला पाहिजे. तुमच्या आता ओळखीन आमचे नंबर आहे तुमच्या जवळ. दाखल्याचा आता लय लवकर येतो. यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पटकन पहिल्या गाडीत निघायचं. याला काढी लावूस तर हा. आणि मग पाहिजे यायच्या पिठावर काय येते.
आता आयुष्यभर आम्ही देवा करतात भुकुरा लोक नाही, बरोबर आहे की नाही? मग विठ्ठलाची बाई यायला पाहिजे ना, विठ्ठलाची बाई यायला पाहिजे की नाही? मग कायची बाई त्या वाकडे तिकडेच येते नाही. म्हणून जीवनामध्ये चांगल्याची संगत करा, चांगल्या विचारात राहा, संतांचे विचार जाणा. मायबाप साधू संतांनी जे सांगितलं ते त्रिकालाबाजी ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून संत का सुखी आहे, संत का जीवनात सुखी आहे, तर संतांनी संतांचं जीवन, संतान की संग लाग रे तेरी हातची बनेगी, संतान की संग लाग रे तेरी हातची बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, राधा की बन गई मीरा की बन गई. आमची गाव तोंड वाचून चालली. अय मीराबाईला सुद्धा चांगला गुरु मिळाला, जनाबाईला सुद्धा चांगला गुरु मिळाला नामदेवासारखा. आपल्याला सुद्धा साधू संतांचे विचार जीवनात ठेवा, चांगला विचार येईल, चांगला महात्मा तुमच्या जीवनात येवो असं भगवंताला विनंती करतो. तुकाराम महाराज सांगतात, माझ्या जीवनाचा सर्वस्व मी त्या भगवान परमात्म्यावर, माझ्या सद्गुरुनाथावर मी सोडून दिलं. तुका म्हणे भली अभंग, तुका म्हणे भले, 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 तुका म्हणे भले.
जेवण कमी झाले का ना तुमचे? काय होता जाऊ द्या, काही असं मला तरी काही नाही. या सगळ्या महात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो माईबाप. तुम्ही सांभाळून घेतलं, आडगात ना उभं केलं कीर्तनात. हा, आपल्याला काही याच्यातलं काळी कळत नाही ना. पण महाराज फोन लावला तर बाबा कशात लावू म्हणलं, मला काळी तर कळत नाही, ढवळी तर कळत नाही, तुम्हाला ज्याच्यात जमन त्याच्यात लावा. मायबाप, कीर्तन हा एक गुण आहे, कीर्तन परमार्थ नाही. तुला 2 तास लोक आवळून धरायची अक्कल आहे, पण उद्धाराची अक्कल नाही. उद्धाराची अक्कल संताच्या मुठीमध्ये असल्यामुळं, संताला शरण गेल्यामुळं अद्वैत तत्वाची पेर आपल्यामध्ये होते. आणि ती पेर माझ्या सद्गुरूंनी माझ्या जीवनामध्ये केली. म्हणून दिवसभर ड्युटी करायची, संध्याकाळी भुकायला जायचं, हा माझा धंदा. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याचा वेळ मिळाला. तुम्हाला सर्व तरुण मंडळीला, माता माऊ यांना सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिविला पूर्ण राम ज्ञानेश्वर जय जय माऊली.